श्री गणेशाय नमः. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. श्री गणेशाय मी यासाठी बोलली की कारण मी आज माझ्या व्लॉगला सुरुवात करत आहे. म्हणजे आज माझा मी फर्स्ट व्लॉग शूट करत आहे आणि आज आहे गणपती विसर्जन. तर मी आज संपूर्ण दिवस मी टप्प्याटप्प्याने यात शूट करेन आणि याचा व्लॉग बनवून मी टाकेन. आणि हे आहेत आमचे बाप्पा. चहा रेडी आहे आपला आणि अशा प्रकारे जास्त पत्तीवाला चहा रेडी आहे. आणि चहा मी रोज घेत नाही बरं का, असंच कधीतरी. तर चहा घेऊन झालेला आहे. तर आता खूप कामं करायची आहेत. भांडी घासायची आहेत, फ्लोअर क्लीन करायचं आहे, पसारा आवरायचा आहे, परत गणपती बाप्पाचा नैवेद्य पण बनवायचा आहे. तर माझ्याकडे स्टँड नाही, त्यामुळे मी काही तुम्हाला हे कामं करताना व्हिडिओ दाखवू शकत नाही. पण कामं होण्या अगोदर आणि कामं झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवू शकते. तर चला करते मी कामं. आणि हे आहे माझं किचन, जे की मला आता आवरायचंय. आणि हे आहेत माझे भांडे, जे की मी आता घासणार आहे. तर घर झाडून झालेलं आहे, आता भांडे घासणार आहे आणि पसारा थोडासा आवरायचा राहिलेला आहे. तर पसारा मी गणपतीला नैवेद्य केल्यानंतरच पसारा आवरेन, कारण की आता जर मी पसारा आवरायला बसले तर नैवेद्य करायला उशीर होईल. तर किचन झालेलं आहे माझं स्वच्छ करून आणि आता मी भांडी पण घासलेली आहेत. तर आत्ता आंघोळ झालेली आहे आणि आता मी करणार आहे स्वयंपाक, म्हणजेच नैवेद्य करणार आहे आणि देवपूजा करणार आहे. हा आहे आमचा गणपती बाप्पा. तर माझा नैवेद्य करून झालेला आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे, देवपूजा पण झालेली आहे. आता फक्त बाप्पा समोर मोदक ठेवून, म्हणजे बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आहे आणि नंतर लगेच विसर्जन करायचंय. आणि हे आहेत बाप्पाचे मोदक. आणि हे मोदक आपण ठेवूया तिथे. आणि हे आहे माझं छोटंसं देवघर. श्री गजानन महाराज की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची. नमस्कार. तर झालेली आहे बाप्पाची आरती, नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता वेळ आहे बाप्पाच्या विसर्जनाची. करमत नाही पण विसर्जन तर करावंच लागणार आहे. तर आता विसर्जन समुद्रावर, म्हणजे नेमकं कुठल्या बीचला करायचं ते काही ठरलेलं नाही आहे अजून आमचं. ते ठरल्यानंतर बघू आता कुठं जाणं होतं, काय होतं ते मी नक्की सांगेन. आणि परत विसर्जन करून आल्यानंतर मला हे सगळं माळी, पडदे, झुंबर, तोरण हे सगळं व्यवस्थित असं पॅक करून ठेवायचे, जेणेकरून ते पुढच्या वर्षी कामी येईल. तर चला विसर्जन करूयात. तर आम्ही चाललो आहोत गणपती विसर्जनाला आणि असं हेल्मेट घातल्यामुळे होतंय. हाय. तर आम्ही आलेलो आहोत आता विसर्जन करण्यासाठी. गणपती बाप्पा झाकून घेतलाय, खूप ऊन येतात आणि माझ्या मागच्या बाजूला आहे समुद्र आणि इथेच आम्ही आता विसर्जन करणार आहोत. तर आम्ही आलेलो आहोत आता समुद्रावर आणि आता करणार आहोत आम्ही विसर्जन. शांत निवांत सतत पोहणारा समुद्र. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे गणपती बाप्पा मोरया. तर बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि सध्या आम्ही आहोत बसंतनगर बीचला. तर या बीचचा एक व्हिडिओ मी टाकेन सेपरेट, तर कारण की आज काय व्हिडिओ शूट करणं होणार नाही, ऑलरेडी खूप जास्त उशीर झालाय. तर छोटीशी झलक बघा. ते जे मागे दिसतंय ते सगळे तिथे खाण्यापिण्यासाठी आणि गेम्स, ह्या सगळ्यांची दुकानं तिथे असतात आणि संध्याकाळी खूप भारी असते इथे. आणि सोबतच ही हिरवळ. ह्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेन, कधी योग्य ते बघूयात. आणि ह्या आहेत वेली, कशाच्या आहेत माहिती नाही, पण यांची या वेलींची फुलं खूप सुंदर आहेत, जांभळी जांभळी बघू शकता. तर चला. ते माझं बाळ डोक्यावर बसले बाबाच्या. हे रेती जे आहे ना ते खूप जास्त गरम आहे, चप्पल जरी घातली तरी ते
चपलेतून त्याला ती रेती पोळणार, त्यामुळे त्याला खाली चालू देत नाही आहेत आम्ही, म्हणून असं वर खांद्यावर घेऊन चालवले. हाय, आम्ही विसर्जन करून आलो 1 तासापूर्वी. भरपूर ऊन होतं बाहेर, खूप जास्त कडक असं तापत होतं. खूप थकून गेलो होतो आम्ही. तर आल्या आम्ही आराम केला आणि त्यानंतर जेवण केले. आता भरपूर कामं पडलेली आहेत घरात, पण सध्याच नाही. आता थोडंसं रेस्ट करणार, नुकतंच जेवण झाले त्यामुळे, आणि नंतर बाकीची कामे करणार. तर आता मी घेणार आहे हे आवरून, सर्व माळी, पडदे, तोरण, चौरंग सगळं उचलून घेणार आहे आणि व्यवस्थित ठेवणार आहे. छत्री खराब केलीस? छत्री खराब केली. छत्री खराब केली विराजने. छत्री खराब केली. दुसरी आणावं लागते छत्री. बरं, अजून काय नाही केलं मी. काय करायचं? काय छान आहे हे. छान आहे. यू लाईक इट? ओके. बरं, कात्री आण बरं. कात्री आण बरं. हे जे कपडे आहेत ते आम्ही सेपरेट गणपतीसाठी घेतलेले होते. आता दरवर्षी तर नाही म्हणता येणार, पण थोडेफार का होईना कामी तर येतील. दरवर्षी सेम कपडे नाहीत लावता येणार, पण आजूबाजूने लावायला काही फरक पडणार नाही. ह्या माळी आता नेक्स्ट टाइम कामी येतील. तर आम्हाला ह्या 1 डझन माळी म्हणजे 1 माळ पडलेली होती 30 रुपयाला झेंडूची. आणि आता हे जे तोरण आहे ते मी दारावर लावणार आहे, मेन डोअरला. काय झालं? ओरडतो का? ओरडत नसतात बाळ. ओरडायचं का? आणि हे आहे आमचं तोरण. आणि यात ठेवलेली आहेत ही फुलं. पॅक रेडी आहे. आता हे झालेलं आहे पॅक. यात ठेवलेली आहेत फुलं, परत खाली ठेवलेले आहेत जे काय बोलतात मखरजाने केला होता ते कपडे यात आहेत, आणि यात आहेत फुलांच्या माळा. हाय, तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, म्हणजे आजचा व्लॉग इथेच पूर्ण करूयात. अजून आहे किती 5:30 वाजलेले आहेत, अजून करू शकते मी शूट, पण आज भरपूर झालेला आहे. तर ब्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळे मी असं ठरवले की इथेच बस करूयात. तर इथेच बस करते मी ब्लॉग आता, आणि अजून एक
जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज कमेंट करा. भले माझ्या ओळखीचे असो किंवा ओळखीचे नसो, कोणीही असो, मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, आणि काही चुकत असेल तर तेही सांगा, किंवा काही बरोबर झालं नसेल तेही सांगा प्लीज. आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल, बघायला आवडला असेल, किंवा असे व्हिडिओ अजून बघायला आवडत असतील तर मला कमेंट करूनही सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि थँक्यू. स्वतःची काळजी पण घ्या. बाय बाय.